कधी दुसऱ्याच्या चुका काढू नका, कधी दुसऱ्याचा मान नका दुखू. आधी आपण कुठे चुकतो हे आपण बघायला पाहिजे. टाळी दोन हातांनी वाजते, एका हाताने नाही. तुला माहितीये, आपण जर दुसऱ्यांवर रागवलो तर राग आपल्यालाच, त्रास आपल्यालाच. जर दुसऱ्यांशी प्रेमाने वागलो तर समाधान पण आपल्यालाच आहे. तेव्हा आपणच ठरवलं पाहिजे की आपण दुसऱ्याशी कसं वागलं पाहिजे. आता तुम्ही पण ठरवा, तुम्ही दुसऱ्याशी कसं वागाल ते. उमेश, तुम्ही आधी घरात चला, आधी घरात चला. काय झालं? अहो समोरून बघा ना, चाळीतला आयटम येतोय. आयटम बॉम्ब येते म्हणजे मालती? अहो ती मालती नाही काही, ती सुरेखा वहिनी आहे. मी सांगते, ही बाया येणार आणि काहीतरी मागून घेऊन जाणार. हिचं म्हणजे असं आहे ना, आई ना की बाई ना, आणि घेतल्याशिवाय जाई ना. अगं नाही ग, त्या काहीतरी अडचण घेऊन येत असतील. बघ बघ किती टेन्शन मध्ये दिसतात त्या. हा, त्यांना जर आपण मदत केली नाही ना तर त्यांना वेड लागल, आणि त्यांना जर वेड लागलं ना तर ते पाप आपल्यावर येईल. अहो हे तुमचं पापाचं गणित बाजूला ठेवा आणि आधी घरात चला. अगं थांब थांब थांब, काय झालं? हा, अहो ती एक नंबरची कजाक बाई आहे, आणि ती म्हणजे बाई ना, आ बेल मुझी मान, त्यापेक्षा मीच जाते. अगं आधी खूप दयाळू आहे ती, खूप कृपाळू आहे. काय हो, त्या मला बघून आत काय गेल्या? ही गेली आतमध्ये. आणि काय हो, तुम्ही आज दवाखान्यात नाही गेला? मला काय झालंय? मी एकदम हट्टाकट्टा आहे. तुम्हाला कोणी सांगितलं हट्टीकट्टी माणसं दवाखान्यात जात नाही म्हणून? फक्त काय आजारी पेशंटने दवाखान्यात जायचं? हा, जे आजारी असतात ते पेशंटच असतात ना. अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळत कसं नाही? तुम्ही डॉक्टरच ना? काय झालं माहितीये का सुरेखा वहिनी, म्हणजे तुम्हाला मी पाहिलं आणि सगळं विसरूनच गेलो बघा. काय लागायला काय झालं? काय हो, अजूनही मी सुंदर दिसते ना? काय माहितीये, जो तो पाहतो ना तर सगळेच जण म्हणतात मी अजूनही सुंदर आहे म्हणून. तर तुमचा नाही दोष हो. काय माहिती ना, माझ्याकडे जो कोणी बघतो ना तोच आपलं सगळं 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 विसरून जातो. कर्माने मरल बिचारा. अहो तसं नाहीये. तसं अहो मला काय वाटलं माहितीये का, तुम्ही काय डाळ मागायला आलात, मला डाळ द्यावी लागणार आहे, चणे द्यावे लागणार का, चहा पावडर द्यावी लागणार आहे, या विचाराने मी सगळं विसरलो. सांगा काय घरात संपलंय तुमच्या? आता काही संपलेलं नाही, म्हणजे संपलं होतं ना ते सगळं मालतीने दिलंय मला. मालती, अहो मी तुम्हाला मालती विषयी एक खास बातमी द्यायला आले. मालती विषयी खास बातमी? काय काय काय? अहो काय माहिती ना, मालती आहे ना ती ठार वेडी झाली. बहुतेक माझ्यामुळेच झाली असणार. अहो ती एकटीच बडबडत असते घरात. हा, तिला सतत असं वाटत असतं की तिच्या आसपास कोणीतरी आहे आणि तिच्या कानात कोणतरी कुजबुजतंय. मी तर कधी गेलो नाही कुजबूज करायला. काय काय पण मी काय म्हणतो, शिंदे साहेब कुठे गेलेत? मग त्यांना तो आवाज येतो? अहो तीच तर गडबड आहे ना. शिंदे साहेब आहेत ना, ते चिनूला घेऊन गावी गेलेत. काय बोलता? आणि बिचारी मालती एकटीच असते हो घरात. चांगला चान्स आहे. आणि एकटीच बडबडत असते हो स्वतःशीच, बिचारी मालती. अरे बाप रे, असं कसं झालं? आधी बाहेर आहे. काय हो डॉक्टर साहेब, तुम्ही त्या आधीला अर्धीच का बाहेर बोलत आहे? सुरेखा वहिनी, तुमचं मराठी कच्चं आहे का? अहो आधी म्हणजे प्रथम, कळलं? हे नंतर कसं सांगायचं का? बरं सुरेखा वहिनी, मी काय म्हणतो, आपण दोघे जण मालतीला भेटायला जाऊया का? मला फार काळजी वाटते हो त्यांची. नाही 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 बाबा, नाही बाबा,
मला भीती वाटते हो, माझ्याकडे बघून ती काही विचित्रपणे वागली बोलली तर हा? मला भीती वाटते बहिणी. अरे ही बघा आली. काय होतोय का वहिनी? काय हवंय तुम्हाला? काही नको मला आता घरी जायची घाई आहे. भावड्याचे बाबा आले ना तर घर अगदी डोक्यावर घेतील. मी जाते. एक काम करा, तुम्ही दोघं जण जाऊन मालतीला बघा. नाही ओ सुरेखा वहिनी, थांबा थांबा, आपण दोघी जाऊया ना प्लीज. अहो नाही हो, तुम्ही जा हो. अहो वहिनी वहिनी, सुरेखा वहिनी गेल्या. सुरेखा वहिनी गेल्या. तू बरोबर बोललीस हा. ही बाई आली ना की काहीतरी गौप्यस्फोटच करून जाते. हो, मी म्हंटल होतं तुम्हाला, पण तुम्ही माझ्या एकाही शब्दावर विश्वास नाही ठेवला. तुम्ही मला वेड्यातच काढलं. आय एम मॅड यू नो. कीप इट अप. अगं आधी ती बाई जे काय सांगून गेली ना त्यात काहीतरी गहन आहे. खोटं बोलते ती. माझा तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाहीये. तुम्ही तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आणि काही टेन्शन घेऊ नका हो. असं होऊच शकत नाही. का 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 होऊ शकत नाही? अगं कारण त्या शिंदे चाळीचे केअरटेकर आहेत. त्यांचं या चाळीवर खूप प्रेम आहे. अच्छा, त्या शिंदे चाळीचा केअरटेकर आहे? हो. बघा, त्या चाळीमध्ये फेऱ्या मारत असतात. कधी कुणाच्या घरी काय शिजतंय, कधी कोण कुणावर लाईन मारतंय, कधी कुणाच्या घरी काय भांडण होतात, असं बघा त्यांचं लक्ष असतं. कसला केअरटेकर? देवा प्लीज हेल्प मी. गॉड हेल्प मी. प्लीज गॉड प्लीज हेल्प कर आम्हाला. अगं तसं होऊ शकत नाही म्हणजे आता मी तुला कसं समजावणार. अगं तू ज्ञानी आहेस हा. तुला एका सगळं मी फोडून फोडून सांगणार का? अहो असं काय करताय? असं पण नाहीये आणि तसं पण नाहीये. ती कसली केअरटेकर आहे? आता मीच माझी केअरटेकर झालीये. या शिंदे चाळीसाठी आता मी देवाला, गॉडला प्रार्थना करते. ओ गॉड प्लीज हेल्प मी. हा आदिती, अगं असं बाहेर नाटक करू नकोस ग. हे बघ मी तुला सांगतो आदिती, तू स्वतःसाठी काय मागू नकोस ग देवाकडे. अहो असं काय करताय? मी स्वतःसाठी गॉडकडे हेल्प नाही मागत. मी अख्ख्या शिंदेवाडीसाठी हेल्प मागते. अहो ती कसली केअरटेकर होते? मीच माझी स्वतःची केअरटेकर होते या शिंदे चाळीसाठी. आदिती माझं ऐक, तू देवाकडे मालतीसाठी काहीतरी माग. चिनुचाई? हा. त्यांना काय झालं? त्या आता बजरंग बलीच्या भक्त आहेत. बजरंग बली की जय. आदिती अगं मालती भक्त असल्या म्हणून काय झालं हा. त्यांनाही मदत लागतेच ना. अगं परमेश्वरालाही लागली होती असं पुराणात लिहिलंय. उमेश, अहो तुम्ही MBBS चा अभ्यास केलाय. हे पुराणातली काय बोलताय तुम्ही? अहो मी काय म्हणते, तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं की बुवा बाजी करायचं होतं? नक्की तुम्ही डॉक्टरच आहात ना? आदिती तुला वेड बीड लागले का? म्हणजे मला बुवा बनवतेस मला? अगं टीव्ही सिरियल मुळे मला रामायण महाभारत या पुराणातल्या गोष्टी कळल्या. तू पण ना आदिती, तुला होत्याच नव्हतं करायला वेळ लागत नाही ग. अच्छा, मग अचानक तुम्ही त्या मालती वहिनींना हेल्प करायला निघालात असं तुम्हाला त्या सुरेखा वहिनींनी काय सांगितलं? हा आदिती कसं सांगू तुला. भावड्याच्या आईने मला जे सांगितलं ना तो विषय फार गंभीर आहे ग मालती. श्रीराम श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. 1 वर्ष झालं. नवीन आहे आणि काही आणतात. जय बजरंग. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.